सुपरवुमन होण्यासाठी टीप कागदासारखे बनवून समाजातील चांगल्या गोष्टी टिपून घ्या, असा बहुमोलाचा कानमंत्र शिक्षण तज्ज्ञ व क्लारा स्कूलच्या समन्वयक अश्विनीताई गोरे यांनी दिला। किवनसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये पौगंडावस्थेतील विद्यार्थिनींशी मनमोकळा सुसंवाद साधला। यावेळी बोलताना ते म्हणाल्या, स्वप्न बघणे व ते स्वप्नपूर्ती करण्याच्या प्रवासात विद्यार्थिनींनी स्वची ओळख करून घ्यावी, आपल्यातील बालस्थाने, उणीवा, प्रगतीसाठीच्या संधी याचा विचार करावा। तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी चांगल्या गोष्टी जरूर ऐका, मोबाईलवरती चांगले वक्तृत्व, थोरांचे विचार सातत्याने ऐका। जो जास्त चांगले ऐकतो तोच चांगले बोलूही शकतो। कुठे, कधी, काय बोलावे याचे संभाषण कौशल्य जाणीवपूर्वक विकसित करावे। बोलताना भावनांचे संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे। जसे श्रवण महत्त्वाचे आहे तसे तुमच्या या वयात तुम्ही काय आणि कोणती पुस्तके देखील वाचता हेही महत्त्वाचे आहे। या वाचनाने तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार येतो। जेव्हा तुमच्यातील श्रवण, भाषण, वाचन ही कौशल्ये योग्य रीतीने विकसित होतील तेव्हा तुम्ही सर्जनशीलतेने लेखन करू शकाल। थोडक्यात आय म्हणजे स्व, स्वची ओळख, एल म्हणजे लिसनिंग, श्रवण, एस म्हणजे भाषण, आर म्हणजे रीडिंग म्हणजे वाचन, डब्ल्यू म्हणजे रायटिंग म्हणजे लेखन। म्हणजे सेल्फ, लिसनिंग, स्पीच, रायटिंग आणि रीडिंग ही कौशल्ये विकसित करण्यासाठी आपली भूमिका टीप कागदाप्रमाणे ठेवली तर समाजातील चांगल्या गोष्टी टिपता येतात। त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादावर अश्विनीताई यांनी मैं रहू या ना रहू हे सुरेल गीत गायले। यावेळी क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲडव्होकेट सतीश गोरडे, शाळा समिती अध्यक्ष नितीन बारणे, मुख्याध्यापक नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, आशा हुले व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी शारदा स्तवन व जन्मबाईचा खूप घाईचा हे सुरेल गीत सादर केले। तसेच फिरूनी पुन्हा जन्मेन मी या गीताद्वारे मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले। सूत्रसंचालन सहशिक्षिका अश्विनी जाधव यांनी केले। सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर तालुका प्रतिनिधी शकील मणियार।